मी चैन विकून पैसे आणलेत हे जामकरला नव्हतं सांगितलं पाहिजे. काहीही. काय गोपाळ नावाचे टेलर? अरे जामकर साहेब, आज परत माझी चौकशी करायला आलं काय? शर्ट काढ. मनकवडा आहे, मनकवडा आहे सुधाकर तुझा भाऊ. माधुरी ती चेन कुठे आहे? माधुरीची चेन? कुठली चेन? मला काही कळलं नाही काय म्हणताय. माधुरीनं M आणि G अशा नावाचे 2 पेंडंट केलं होतं, याच्याबद्दल काय माहिती? पेंडंट बनवले होते? नाही हो, काय मला काय माहिती नाही. सकाळी कोणती चेन विकली मग? तू चेन विकलीस? तुझ्याकडे कुठून आली चेन? जोवर तू मला चेन बद्दल सविस्तर सांगत नाहीस तोवर मी तुला चेन पडू देणार नाही. काका लवकर वाड्यावर चला, लाली काकीने बोलवलंय. काय झालं? माहित नाही, पण ते पैसे मागायला यायचे ना आपल्याकडं, आणि आपण त्यांना आपटलेलं ते लाली काकीचे वडील. हा चला, तुम्हाला बोलवलंय. अरे बापरे. जामकर साहेब माफ करा बरं का, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली असती, पण घरी जावं लागलं, अर्जंट आहे जरा, घरगुती मॅटर. जायलाच पाहिजे. निवांत देतो अटक करायला. गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. जा जा जा, घरगुती काम आहे, जायला पाहिजे. कारण जे माझं टेन्शन घेतात ते दादा तुम्ही काय काळजी करू नका, गोपाळला येऊ द्या, मग बघूया की काय करता येईल ते. दादा एवढं सगळं घडून गेलं, आईला एवढं बरं नाही, तुम्ही सांगितलं का नाही? अगं कसं सांगणार, आम्हाला वाटलंच नाही दुखणं एवढं वाढेल म्हणून. आम्हाला वाटलं असेल काहीतरी साधं म्हणून आपलं दुर्लक्ष झालं. जाऊ बापू, असू दे. कसं काय येणं केलं? गोपाळ, अरे लालीच्या आईला बरं नाही आणि त्यासनी डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलंय. होय, लयच तब्येत बिघडली काय? होय, डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलंय. जरा पैसे कमी पडत होते, तुमच्याकडनं काही पैशाची मदत झाली असती तर. आजपर्यंत मी कधी कोणाला 1 रुपया नाही सोडला, पण या गावात आल्यापासून सगळे मलाच लुटायला लागलेत. जाऊ बापू, नाही म्हणू नका, लय आशेनं आलोय. किती लागणार आहेत? डॉक्टरनी मग 25 लाख सांगितल्यात. म्हणजे मी जमीन गहाण ठेवून 20 लाखाची चुळणी केली, 5 लाख कमी पडत्यात. तेवढं 5 लाख मिळालं असतं तर. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.